ती विकेट आल्या अथर्व भिसे बॅक टू दी डगआउट। किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या धर्मात बुडाले आणि माती समजून सारे मोहित भोसले लेफ्ट हँड बॅटर या अगोदरच्या मॅचचे खलनायक। सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये 30 धावांची वादळी खेळी केली होती। 16 धावांवरती पहिली विकेट इथे आपण गोलंदाज लाला गोरेंच्या खात्यामध्ये पाहतोय। दुसरा बॉल समोर डावकुर हाताचे फलंदाज आहेत। पॉवर प्लेचं हे षटक 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। षटक क्रमांक 2 मधला दुसरा बॉल लाला फलंदाजी करत असताना अपयशी ठरलेत। पहिला बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला बॉलला खेळून काढलाय, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत एक सिंगल गेले सिंगलच्या माध्यमातून जर का आपण पाहायला गेलो तर वैयक्तिक धावसंख्येचं खातं इथे उघडलं जात आहे। सचिन टेलर यांच्याकडून गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी इथून पुढे 100 रुपयांचं पारितोषिक असेल। 17 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। इथून जर का आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजून देखील या षटकातील शिल्लक आहे। इथे रोख लगावला गेला तर येणाऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु समोर विराज आहेत। मोठा फटका खेळलाय, आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आला। तर इथे जर का आपण पाहायला गेलो चौका ठोकला गेला। महत्वपूर्ण मॅच मध्ये फलंदाजी केली जाते। आणखी एक स्क्वेअर कटचा फटका खेळलाय, लेफ्ट फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय। आणखीन एक चौकार, धन्यवाद डीजे। आणखी एक मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जर का आपण पाहायला गेलो तर तिथे नाही। आणखीन एक चौकार, लागोपाठ 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक केल्या। 29 हलक्या हाताने इथे सिंगल खेळून काढले। षटक संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे। 2 षटकांमध्ये 30 धावा आल्यात। आता इथून अवघ्या 11 धावांची आवश्यकता। कॅमेरामॅन विराज गाडगेंच्या दिशेने एकदा फोकस करा। 8 चेंडूंमध्ये 26 धावा यांच्या बॅट मधून आल्यात। असं म्हटलं जातं की ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में लढा वो ही सबसे बडा। सर्वात श्रेष्ठ आता या स्पर्धेत या संघासाठी ठरलेत। या अगोदरच्या 2 मॅच मध्ये जर का आपण पाहायला गेलो तर स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परतले होते। इथे 8 मध्ये 26 धावा विराज गाडगेच्या बॅट मधून आल्यात आणि स्पर्धा गाजवताना आम्ही त्यांना पाहिलंय। सेवालाल चषक 2024 ची स्पर्धा त्यांनी गाजवल्या। वांगी प्रीमियर लीग 2023-24 ची स्पर्धा ते खेळलेत। पृथ्वीराज स्पोर्ट्स गार्डी यांच्या माध्यमातून आयोजित गार्डी प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळून काढल्यात। एसके फायटर्स कटरे